नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 8वी स्कॉलरशिप एक्झाम जे 2021मध्ये झाली होती त्याचे पेपर सॉल्व करतो आहे. त्याच्यातला पेपर 1 आपला कंप्लीट झालेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर 2चे जे मराठी म्हणजे थर्ड लँग्वेज मराठीचे क्वेश्चन्स करणार आहोत. मराठीचे 25 क्वेश्चन्स असतात, ठीक आहे, आणि 50 क्वेश्चन इंटेलिजंट टेस्टचे असतात, ठीक आहे. तर आपण बघूया क्वेश्चन नंबर 1 to 25. प्रश्न क्रमांक 1 बघा, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर याच्यात प्रश्न मला वाटते असा असायला पाहिजे, अशुद्ध शब्द ओळखा, कारण याच्यामध्ये सगळे शुद्धच आहे. बघा, तुमचा फर्स्ट पण शुद्ध आहे, थर्ड पण शुद्ध आहे आणि फोर्थ पण शुद्ध आहे, ठीक आहे. फक्त हा सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे तो अशुद्ध आहे, ठीक आहे. एकच शब्द अशुद्ध आहे, ठीक आहे ना. तर तरी पण याच्यामध्ये पुढीलपैकी शुद्ध शब्द शोधा. याचे पर्याय तिन्ही आहे, पहिला, तिसरा, चौथा, ठीक आहे. फक्त दुसरा नंबरचा जो पर्याय आहे तो अशुद्ध आहे, ठीक आहे. तर म्हणून मला असं वाटलं की याच्यामध्ये ना पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा हा प्रश्न दिला असता तर जास्त चांगलं झालं असतं. चला, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2, प्रश्न क्रमांक 2 बघा, ग्रंथ व ग्रंथकार यात अयोग्य जोडी कोणती. तर इथं बघा, ग्रंथ दिलेला आहे आणि त्याच्यापुढे ग्रंथकाराचं नाव लिहिलेलं आहे. तर जसं आता गीताई जे दिलेलं आहे ना, गीताई वेदव्यास लिहिलं आहे, तर हा चुकीचा आहे, ठीक आहे. कारण इथं गीताई जे आहे कोणी लिहिलं होतं, गीता ही विनोबा भावे है ना, विनोबा भावेंनी लिहिलेलं आहे. ॲक्च्युली गीता जी आहे ते वेदव्यासांनी लिहिलेली आहे, ठीक आहे. भागवद्गीता जी आहे ना ते वेदव्यासांनी लिहिलेली आहे आणि त्याचंच मराठी रूपांतरण विनोबा भावेंनी केलं आहे गीताई म्हणून, ठीक आहे. तर इथं थोडंसं है ना, तर अयोग्य जोडी हीच आहे, पहिली गीताई, ठीक आहे. दुसरं बघा, हे दासबोध समर्थ रामदास बरोबर आहे, ठीक आहे. भावार्थ दीपिका हे संत ज्ञानेश्वरांनी लिहिली, हे पण बरोबर आहे. तिसरा जो पर्याय आहे गीत रामायण, सुधीर फडके लिहिलं आहे. तर गीत रामायण जे आहे हे गदी माडगुळकरनी लिहिलेलं आहे, ठीक आहे. सुधीर फडके यांनी त्याला संगीतबद्ध केलं होतं आणि गाणे पण म्हटले होते, म्हणजे गायक आणि संगीतकार दोन्ही होते. तर त्यामुळे गीत रामायण जे आहे ते पण अचूक है ना, अयोग्य जोडी आहे, ठीक आहे. तर हे तिसऱ्या नंबरचं पण याचं उत्तर आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 3, नाद हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला जातो. अचूक उत्तराचे 2 पर्याय निवडा. तर याच्यामध्ये बघा, नाद म्हणजे आपल्याला एक छंद, ठीक आहे ना, एक पर्याय त्याचा छंद होतो. दुसरा आहे नाद म्हणजे आवाज पण होतो, आवाज है ना, जसं शंखनाद, शंखाचा आवाज आहे की नाही. तर नाद, आता नाद आवाजसाठी जो शब्द आहे पर्यायवाची तो आहे रव, ठीक आहे. तर अशा प्रकारे याचे 2 उत्तर जे आहे पहिला आणि दुसरा होणार, ठीक आहे. चला, आता प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना दिलेली आहे. तिथं एक आपल्याला असा एक है ना पॅराग्राफ दिला आहे, तो तुम्ही रीड करून त्याचे उत्तरं तुम्हाला द्यायचे आहेत. प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी जी सूचना आहे ना, पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. तुम्ही हे व्यवस्थित वाचून घ्या. वाचल्यानंतर बघा तुम्हाला कळेल याच्यातून सत्ता ही कोणत्या प्रकारची गरज आहे. तर ही आहे आर्थिक प्रकारची गरज आहे, ठीक आहे. इथं लिहिलेलं आहे एक आर्थिक, तर आर्थिकमध्ये बघा सुख, सत्ता, प्रतिष्ठा आहे ना, तर हे आर्थिक आहे. आपपर भाव या शब्दाचा कोणता विरुद्धार्थी शब्द वरील उतार्यात आला आहे, है ना. आपपर भाव म्हणजे निपक्षपातीपणा, तर त्याच्यामध्ये निपक्षपातीपणा हा शब्द इथे आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 याचा उत्तर आहे, ठीक आहे. चला, प्रश्न क्रमांक 6 बघूया. प्रश्न क्रमांक 6 मध्ये बघा, उतार्यातील वर्णनानुसार असत्य विधान कोणते. तर त्याच्यामधलं असत्य विधान आहे पैशांनी सुख मिळवता येते. त्याच्यात असं लिहिलेलंच नाही आहे, ठीक आहे ना. पैशांनी सुख मिळवता येत नाही, बाकी सगळं करता येते, पैशांनी पण सुख मिळवता येत नाही. तर प्रश्न क्रमांक 6चा जो पर्याय उत्तर जो आहे पर्याय क्रमांक 2 आहे, ठीक आहे. पुन्हा आता प्रश्न क्रमांक 7 ते 9 साठी पुन्हा एक सूचना दिलेली आहे आपल्याला. इथे एक कविता आहे, ती कविता तुम्ही ना काळजीपूर्वक वाचून घ्या. कविता वाचल्यावर तुम्हाला प्रश्न क्रमांक 7 आणि 8चे तुम्हाला उत्तर व्यवस्थित कळून जाईल. बदला कोण घेत आहे, तर बदला जो आहे तो वारा घेत आहे. प्रश्न क्रमांक 7व्याचा पर्याय क्रमांक 1 याचा उत्तर आहे, ठीक आहे. प्रकाश या शब्दाबद्दल अधिक माहिती देणारा कोणता शब्द कवितेत आलेला आहे. तर इथे बघा, प्रकाश हिरवा है ना, हिरवा हा शब्द आलेला आहे. तर याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3,
ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 9 बघूया. प्रश्न क्रमांक 9 मध्ये कवितेतील वर्णनानुसार अयोग्य विधान कोणते? तर इथे चौथा जो आहे विधान, मनात कोणतीही आशा धरू नये, हा विधान असत्य विधान आहे, अयोग्य विधान आहे. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 10 बघा. पुढीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ चुकीचा आहे? याचना करणे म्हणजे विनंती करणे बरोबर आहे. ठीक आहे. चरितार्थ चालवणे म्हणजे उदरनिर्वाह करणे, हे पण बरोबर आहे. प्रण करणे म्हणजे प्रतिज्ञा करणे, हे पण बरोबर आहे. आस लागणे म्हणजे दुःख होणे, हे चुकीचं आहे. आस लागणे म्हणजे आशा ठेवणे एखाद्या गोष्टीशी, है ना, आस लावून ठेवतो माणूस. ठीक आहे ना. तर ते काही दुःख होणे याचा काही पर्याय नाही आहे तो. ठीक आहे. तर हा पर्याय आहे ना दुसरा जो आहे तो चुकीचा आहे वाक्प्रचार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा. आपले काम संपताच उपकारकर्त्याला विसरणे, या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. तर ते गरज सरो वैद्य मरो, हा सगळ्यात चांगला त्याचा पर्याय आहे. ठीक आहे ना. तर याचा 11चा आहे पहिला पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा. पुढीलपैकी कोणता शब्द भिन्न अर्थाचा आहे? तर इथं बघा शपथ, आण, भाग आणि आज्ञा. तर याच्यामध्ये ना हे जे तिन्ही शब्द आहेत, शपथ, आण आणि भाग, हे तिन्ही शपथचेच समानार्थी आहे. फक्त याच्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा जो तिसरा पर्याय जो आहे तो वेगळा आहे. ठीक आहे ना, भिन्न अर्थाचा आहे. आज्ञा देणे म्हणजे है ना एक प्रकारचं ऑर्डर देणे. ठीक आहे ना. चला नेक्स्ट आहे बघा प्रश्न क्रमांक 13. याला थोडंसं वरती घेऊया. प्रश्न क्रमांक 13. दुष्ट या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. दुष्टचा विरुद्धार्थी शब्द आहे सुष्ट. ठीक आहे. बाकीचे नाही आहे. सुखी, आनंदी, खल हा काही त्याचे पर्याय शब्द नाही आहे. तिसरं आता प्रश्न क्रमांक 14 बघा. कोकणात जाऊन क्वचित प्रसंगी नदीचा महापूर पाहण्याचा योग येतो, या वाक्यात कोणता अशुद्ध शब्द आला आहे? अचूक उत्तराचे 2 पर्याय निवडा. तर याच्यामध्ये बघा जाऊन नाही जाऊन आहे ना, हा एक आहे. आणि त्याच्यानंतर महापूर, पूर हा जो आहे ना पहिला उकार नाही, याला दुसरा उकार येतो, महापूर आहे ना. तर हे दुसरा, पहिला आणि दुसरा हा जो आहे हा म्हणजे अशुद्ध शब्द आहे दोन्ही. ठीक आहे. तर 14चे जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2, 2 अचूक उत्तर सांगायचे होते आपल्याला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा. ज्ञान समृद्धी या शब्दामध्ये एकूण किती वर्ण आहेत? तर याच्यामध्ये एकूण वर्ण येतात बघा 13. आता ते कसे येतात तुम्ही बघा, हे काउंट करून बघाल है ना. ज्ञ, परत है ना, पुन्हा य, पुन्हा है ना, पुन्हा मग स, परत है ना असं करून तुम्ही इथं बघा सगळे काउंट करून बघा 13 येतात. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 16 बघा. आपण आलात, आम्हाला आनंद झाला, या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखा. तर याच्यामध्ये आपण म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो ना, एखाद्या है ना पुरुषाबद्दल. तर याच्यामध्ये तिसरा क्रमांक जो आहे पर्याय क्रमांक 3 जो आहे पुरुषवाचक सर्वनाम हा आहे याचा. हा अधोलिखित जो अंडरलाईन केलेला वर्ड आहे ना आपण, त्याचा जो आहे त्याचा प्रकार आहे सर्वनाम शब्दाचा. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 17 बघूया. प्रश्न क्रमांक 17 बघा. पुढीलपैकी आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अवयव कोणते? तर अबब. अबब जो शब्द आहे ना, अबब किती मोठा आहे. तर हा प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 2 याचा उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा. पुढीलपैकी विशेषण असणारा पर्याय कोणता? तर विशेषण असणारा पर्याय आहे याच्यामध्ये नवा कोरा. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19 बघा. पुढीलपैकी योग्य विरुद्धलिंगी जोडी असणारा पर्याय कोणता? तर विरुद्धलिंगी म्हणजे है ना, जसं हंस हंसिनी व्हायला पाहिजे, भाट है ना, भाटचा भाटी होत नाही, मालक नौकर पण नाही आहे. तर विद्वान विदुषी चौथा पर्याय जो आहे याचा विरुद्धलिंगी जोडी आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा. वचन बदलानुसार विसंगत जोडी ओळखा. तर आवड आवडी बरोबर आहे, नारा नारे बरोबर आहे, निरोप निरोप पण बरोबर आहे. दुसरा जो पर्याय आहे धार धारे, ठीक आहे ना, हा विसंगत आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा.
प्रश्न क्रमांक 21 बघा, पुढीलपैकी योग्य विरामचिन्ह वापरलेले वाक्य कोणते? तर इथे बघा एक वाक्य लिहिलेलं आहे, आलोक म्हणाला आई एवढ्याशा पैशानं तिचं कसं भागेल. तर इथं प्रश्नचिन्ह बरोबर आलेलं आहे. तिला आणखी पैसे द्यायला हवेत आणि पहिले फुल स्टॉप आला आहे, नंतर इन्व्हर्टेड कॉमा आला आहे, है ना. तर हा चुकला. इन्व्हर्टेड कॉमा जो आहे लावल्यानंतर मग फुल स्टॉप यायला पाहिजे होता. तर पहिला तर चुकला आहे. दुसरा बघा, आलोक म्हणाला आई एवढ्याशा पैशानं तिचं कसं भागेल, त्याच्यानंतर कॉमा लिहिला आहे, तर हे कॉमा चुकीचं आहे इथं, ठीक आहे. आणि मग त्यामुळे दुसरा पण बरोबर नाही आहे. तिसरा बघा, आलोक म्हणाला आई एवढ्याशा पैशानं तिचं कसं भागेल, प्रश्नचिन्ह बरोबर आहे. त्याच्यानंतर तिला आणखी पैसे द्यायला हवेत, इन्व्हर्टेड कॉमा क्लोज झाला आहे, त्याच्यानंतर फुल स्टॉप लावला, म्हणून तिसरा पर्याय जो आहे तो बरोबर आहे. इथे विरामचिन्ह व्यवस्थित वापरलेले, योग्य वापरलेले आहे, ठीक आहे ना. चौथा पण चुकीचा आहे, कारण इथं हवेच्या नंतर इथं आश्चर्यकारक चिन्ह वापरलं गेलं आहे, तर मग हा पण नाही आहे चौथा. तर याचा पर्याय क्रमांक 3 जो आहे तो त्याचा उत्तर आहे, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, पुढीलपैकी रीती भूतकाळ असणारे क्रियापद कोणते? तर ह्याचं मला पण एवढं क्लिअर माहिती नाही आहे, पण त्याचा ॲन्सर ऑप्शन नंबर 4 आहे, धावत असेल, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, कृष्णाजी केशव दामले यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. उत्तर जो आहे पर्याय क्रमांक 2, केशवसूत, ठीक आहे. केशव इथे थोडंसं एक कन्फ्युजन होतो माहिती आहे का. केशव कुमार पण असं वाटते केशव कुमार आहेत का, पण केशव कुमार कोणाला आहे, कोणाचं नाव आहे प्रल्हाद केशव अत्रे, त्यांचं टोपण नाव आहे केशव कुमार, ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 2 याचा उत्तर आहे 23चा, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, शत्रुत्व नाहीसे करून झालेला सलोखा या अर्थाचा योग्य शब्द कोणता? तर या अर्थाचा योग्य शब्द पर्याय क्रमांक 3, तह म्हणजे एक प्रकारचा करार, है ना. जे काही जुनं जे काही होतं सगळं विसरून पुन्हा नव्यापासून काहीतरी सुरुवात करणे, करार करणे, ठीक आहे ना, त्याला तह म्हणतात, ठीक आहे. तर अशा प्रकारे आता एक राहिला आहे की प्रश्न क्रमांक 25 राहिला आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 25 बघा, पुढीलपैकी जोड शब्द नसणारा पर्याय ओळखा. जोड शब्द नाही आहे याच्यामध्ये, है ना. हे जोड शब्द आहे. तंटा बखेडा हा जोड शब्द आहे, साज श्रंगार हा जोड शब्द आहे, धामधूम हा पण जोड शब्द आहे. फक्त तिसरा जो आहे रोमहर्षक हा एकच शब्द आहे, ठीक आहे ना. तर अशा प्रकारे आपले मराठीचे 25 क्वेश्चन झाले, ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंटेलिजंट टेस्टचे, आता मला असं वाटतं इंटेलिजंट टेस्टचे आपण काय करतो की 15 आहे ना, आणि मग 20 असे केल्यापेक्षा ना डायरेक्ट 25 करून टाकूया. 50 क्वेश्चन. थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण चालेल, काही हरकत नाही, ठीक आहे ना. थोडासा मोठा झाला तरी काही हरकत नाही, पण 2 याच्यामध्ये अटेम्प्टमध्ये आपला पेपर सॉल्व होऊन जाणार. तर आपला पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण 25 प्रश्न, सरळ 25 प्रश्न बघूया. भलेही थोडा वेळ लागू दे, तासाचा 1.5 तासाचा जेवढाही होईल व्हिडिओ बघू, ठीक आहे. पण 25 प्रश्न सॉल्व करूया आपण, कारण आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. पटापट आपल्याला अजून बरेचसे प्रश्न, बरेचसे वर्षाचे, म्हणजे 21 चालू आहे आता, 22, 23, 24, 25 अजून 4 वर्षाचे क्वेश्चन पेपर आपल्याला करायचे आहेत. त्यामुळे थोडंसं फास्ट घ्यावंच लागेल आता आपल्याला, ठीक आहे. तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.